श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, चातुर्मास सुरू झाला आहे. यातच आषाढ महिना सुरू असून ऑगस्ट महिन्यात श्रावण मास सुरू होत आहे. मराठी वर्षात श्रावण आणि श्रावणातील व्रत, वैकल्य, सण, उत्सव यांचे महात्म्य आणि महत्त्व मोठे आहे. महाराष्ट्रामध्ये 5 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिन्यात केले जाणारे रुद्राभिषेक, जलाभिषेक शुभ, पुण्य फलदायी मानले जातात. श्रावण मासात शिवशंकराला बेलपत्र अवश्य अर्पण करावे असे सांगितले जाते. देवशनी एकादशीला श्री विष्णू निद्रिस्त झाल्यानंतर महादेव शिवशंकर या सृष्टीचे चालनपालन करत असतात, अशी लोकमान्यता प्रचित असल्याचे सांगितले जाते. श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात जास्तीत जास्त शंकरांचे नामस्मरण, उपासना, मंत्रजप, आराधना, स्तोत्रांचे पठण करावे. 12 राशींपैकी 5 राशी महादेवांच्या अतिशय प्रिय मानल्या जातात. या राशींवर महादेवांची विशेष कृपा असते. या लोकांवर महादेव कधीही संकटे येऊ देत नाही. सदैव शुभ आशीर्वाद लाभत असतात. मनातील इच्छा महादेव पूर्ण करतात. मेष राशी. या राशीचा स्वामी मंगळ आहे. महादेव कृपेने या राशीच्या लोकांची कामे होऊ लागतात. शिवाच्या आशीर्वादाने करिअर आणि व्यवसायात प्रगती होते. भगवान शिव त्यांच्या शुभ कार्यात येणारा प्रत्येक अडथळा दूर करतात. या राशीचे लोक खूप नाव कमवत असतात. कर्क राशी. या राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीचा देवता शिव असल्याचे मानले जाते. या राशीच्या लोकांचे भगवान शिव नेहमी रक्षण करत असतात. संकटे, अडचणी, आपत्तीला समर्थपणे तोंड देण्याची क्षमता, शक्ती देतात. या राशीचे लोक संवेदनशील असतात. त्यांना कोणी दुखावले तर ही गोष्ट विसरत नाही. शिवाचे शुभ आशीर्वाद या राशीच्या लोकांवर असतात. तूळ राशी. या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीचे लोक आध्यात्मिक असतात. भगवान शंकरांची त्यांच्यावर विशेष कृपा आहे. या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते. हे लोक छंद आणि आनंदासाठी भरपूर पैसा खर्च करतात. या लोकांना लक्झरी लाईफ जगणे आवडत असते. भगवान शिव नेहमी या राशीच्या लोकांच्या पाठीशी उभे असतात. भगवान शिव प्रतिकूल परिस्थितीत रक्षण करतात. शिव कृपेचा वरद हस्त कायम असतो. मकर राशी. या राशीचे स्वामी शनिदेव आहेत. शनिदेव भोलेनाथांना गुरु मानतात. भगवान शंकरांच्या कृपेने शनीला नवग्रहांचा न्यायाधीश पद प्राप्त झाले असे मानले जाते. या राशीच्या लोकांवर भगवान शिवाची विशेष कृपा असते. या राशीचे लोक नशिबापेक्षा मेहनतीवर जास्त विश्वास ठेवतात. जे काम हाती घेतात ते मेहनत करून पूर्ण करतात. भगवान शिव प्रत्येक कठीण प्रसंगी रक्षण करतात. कुंभ राशी. या राशीचे स्वामी शनिदेव आहेत. या राशीवरही भगवान शंकरांचा विशेष आशीर्वाद असतो. ही रास भोलेनाथांना विशेष आणि सर्वाधिक प्रिय आहे. भगवान शिव या राशीच्या लोकांचे रक्षण करतात. आनंद आणि समृद्धी देतात. प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता महादेव देतात. प्रामाणिक असतात. इतरांना मदत करण्यात तत्पर असतात. भगवान शिव आपल्या जीवनात मोठे यश प्राप्त करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.